शालेय स्पर्धा परीक्षा या भावी काळातील स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे. म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या कर्मयोद्धा प्रबोधिनीने इयत्ता 7वी मध्ये आरटीएस म्हणजेच रयत प्रज्ञा शोध परीक्षेचे आयोजन केलेलं आहे. तर इयत्ता 9वी साठी रयत ऑलिम्पियाड परीक्षेचं आयोजन केलेलं आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रयत प्रज्ञा शोध परीक्षा व रयत ऑलिम्पियाड परीक्षेसंदर्भातील मार्गदर्शक सूचनाची माहिती आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम रयत प्रज्ञा शोध परीक्षा व रयत ऑलिम्पियाड परीक्षा या परीक्षांसाठी उत्तरपत्रिकेत अचूक उत्तराचा गोल ठळक करण्यासाठी पेन्सिल न वापरता काळ्या शाईचा बॉलपेनचा वापर करणे बंधनकारक आहे. उत्तरासाठी एकापेक्षा अधिक गोल ठळक केल्यास किंवा खाडाखोड करून पर्यायातील इतर गोल ठळक केल्यास त्याचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत. कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत घेण्यात येणाऱ्या रयत प्रज्ञा शोध व रयत ऑलिम्पियाड परीक्षेच्या उत्तरपत्रिका संगणक प्रणालीद्वारा तपासल्या जात असल्यामुळं उत्तरपत्रिकेवर परीक्षा नंबर बिनचूक ठळक करणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांकडून चुकीचा गोल ठळक केला जातो. उत्तरपत्रिकेवर परीक्षा नंबर कसा ठळक करायचा याविषयी आपण जाणून घेऊया. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक 07314 असा 5 डिजिटमध्ये लिहायचा झाल्यास सदर विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर आपला परीक्षा क्रमांक असा लिहायचा आहे. सुरुवातीला दिलेल्या रिकाम्या चौकटीमध्ये 0 7 3 1 4 असे लिहावे. यानंतर त्याखालील गोलमध्ये योग्य तो क्रमांक रंगवायचा आहे. 0च्या खाली 0चा जो गोल आहे तो ठळक करा. 7च्या खालील 7चा जो गोल आहे तो ठळक करा. 3च्या खाली 3चा गोल ठळक करा आणि 1च्या खाली 1चा गोल ठळक करा आणि शेवटी 4च्या खाली 4चा गोल ठळक करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रमाणे तुमचा जो परीक्षा क्रमांक असेल तो व्यवस्थितपणे उत्तरपत्रिकेमध्ये नोंद करायचा. तसेच रयत प्रज्ञा शोध परीक्षेसाठी A, B, C, D असे 4 संचामध्ये प्रश्नपत्रिका दिली जाईल. विद्यार्थी सोडत असलेल्या सेट उत्तरपत्रिकेवरील गोल ठळक करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी बी सेट सोडत असेल तर उत्तरपत्रिकेवर खालीलप्रमाणे ठळक करायचं आहे. पहा, बी ची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यास आहे म्हणून त्याने बी चा जो गोल आहे तो ठळक करायचा आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी रयत प्रज्ञा शोध परीक्षा रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत घेण्यात येणार आहे. हा 2 तासाचा जो पेपर आहे त्याची वेळ कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊया. सकाळी 11:15 वाजता गजर होईल. परीक्षार्थींना आपापल्या ब्लॉकमध्ये बसायचं आहे. सकाळी 11:15 ते 12 पर्यंत ज्युनियर सुपरवायझर आवश्यक त्या सूचना विद्यार्थ्याला देणार आहेत. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकांचं वाटप करतील. दुपारी 12 वाजता 2 टोल होतील. प्रश्नपत्रिकांचं वाटप होईल. त्यानंतर 12:45 वाजता 2 टोल होतील. पेपर संपण्याची पूर्वसूचना असणार आहे आणि दुपारी 2 वाजता गजर होईल. पेपर संपण्याची ही सूचना असणार आहे. याचप्रमाणे रयत ऑलिम्पियाड परीक्षेस देखील वेळापत्रक असं असणार आहे. इयत्ता 9वी साठी असणारी रयत ऑलिम्पियाड परीक्षा रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळात घेण्यात येईल. प्रश्न संख्या 100 आहेत. एकूण वेळ 2 तासाचा आहे. सकाळी 11:15 वाजता गजर बेल होईल. परीक्षार्थींनी आपापल्या ब्लॉकमध्ये बसायचे. 11:15 ते 12 या वेळामध्ये ज्युनियर सुपरवायझर आवश्यक त्या सूचना विद्यार्थ्यांना देतील. उत्तरपत्रिका वाटप करतील. दुपारी 12 वाजता 2 टोल होतील. प्रश्नपत्रिकांचं वाटप करायचे. दुपारी 11:45 वाजता 2 टोल होतील. पेपर संपण्याची पूर्वसूचना असणार आहे आणि दुपारी 2 वाजता गजर बेल होईल. पेपर संपल्याची ही सूचना असणार आहे. पूर्वीप्रमाणेच आरटीएस व ऑलिम्पियाड परीक्षा ह्या एकाच वेळी होणार आहेत. तसेच दोन्ही परीक्षांसाठी आपापल्या शाखा प्रमुखांमार्फत दिलेली प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट विद्यार्थ्यांजवळ असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर शाखा प्रमुखांची सही शिक्क्यासह असणं आवश्यक आहे. आरटीएस व ऑलिम्पियाड परीक्षा संपल्यानंतर त्याची उत्तर सूची म्हणजे आन्सर की त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता www.rayat.org या वेबसाईटवरील कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या टॅबवर पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सुरक्षित पोहोचतील याची खबरदारी घ्यायची आहे. परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळ हॉल तिकीट ठेवायचं. परीक्षेसाठी पेन शक्यतो व्यवस्थितपणे अगोदर वापरलेला म्हणजे रोळलेला असावं. ज्या पेनचे टोक जाड आहे असा पेन असावा. प्रवेश पत्रावर मुख्याध्यापक स्वाक्षरी असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 1 तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे. उत्तरपत्रिका चुरगळू किंवा दुमडू नये. परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, लॉक टेबल इत्यादी साहित्य आणू नये. इयत्ता 7वीच्या आरटीएस त्याचप्रमाणे इयत्ता 9वीच्या रयत ऑलिम्पियाड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.